रात्री 10:30 वाजता बिर्याणी खाल्ली. मध्यरात्री कलिंगड म्हणजेच टरबूज खाल्लं आणि एकाच कुटुंबातील चौघांचा टप्प्याटप्प्यानं तडफडून मृत्यू झाला. 40 वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया, पत्नी नरसिन डोकाडिया आणि त्याच्या दोन अल्पवयीन मुली झैनब आणि आयशा अशी मृतांची नावं आहेत. मंडळी, ही धक्कादायक घटना आहे दक्षिण मुंबईच्या पायधुणी परिसरातली. 25 एप्रिलच्या रात्री 10:30 वाजता डोकाडी या कुटुंबानं बिर्याणीचा बेत आखला होता. या दावतसाठी अब्दुल्ला यांचा एक भाऊ, त्यांच्या 3 मुलांसोबत तर दुसरा एकटाच आला होता. अशा 9 जणांनी रात्री एकत्र जेवण केलं. त्यानंतर दोन्ही भाऊ आपापल्या घरी निघून गेले. तर डोकाडिया कुटुंब रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान कलिंगड खाऊन झोपलं. पण पहाटे 5:30 वाजल्यापासून कुटुंबातील चौघांनाही जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला. 13 वर्षांची लहान मुलगी जैनब जास्त सिरियस असल्यानं तिला तात्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण सकाळी 9:30 वाजता तिचा मृत्यू झाला. तर बेशुद्ध झालेल्या उर्वरित तिघांना जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दुपारी 1:30 वाजता नसरीन यांचा मृत्यू. सायंकाळी 4:30 वाजता मुलगी आयशाचा. तर रात्री 10:30 वाजता कुटुंब प्रमुख अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरून बिर्याणी खाऊन गेलेले इतर नातेवाईक मात्र सुरक्षित आहेत. तर डोकाडिया कुटुंबानं रात्री कलिंगड खाल्ल्यानं त्यातूनच विषबाधा झाली असावी असं आता बोललं जात आहे. पण शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल अजून आला नसल्यानं या सर्व मृत्यूचं गूढ कायम आहे. या घटनेवरून पायधुरी परिसरात देखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. या घटनेनंतर जवळच्या नळबाजार फ्रूट मार्केटमधून आणि आजूबाजूच्या बाजारपेठेतून कलिंगड अक्षरशः गायब झालेत. डोकाडिया कुटुंबानं ज्या विक्रेत्याकडून कलिंगड आणलं होतं त्याला देखील आता पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असल्याचं कळतंय. पण विषबाधा नेमकी कशातून झाली? बिर्याणीतून की कलिंगडातून? डॉक्टरांनी कोणत्या 3 शक्यता सांगितल्यात? या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी कोणती माहिती दिली आहे? नेमकं काय काय घडलंय? सगळी स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, पायधुणीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेटी या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे डोकाडिया कुटुंब राहत होतं. हे कुटुंब नेहमी आनंदात असायचं असं आता शेजारी सांगतात. अब्दुल्ला अब्दुल कादर डोकाडिया यांचा नेहमी काम आणि घर असा दिनक्रम असायचा. अंधेरी परिसरात त्यांचं मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान होतं. त्यांचे भाऊ देखील पायधुणी परिसरातच राहतात. बिर्याणीचा बेत असल्यानं शनिवारी 25 एप्रिलच्या रात्री या भावांनाही अब्दुल्ला यांनी आमंत्रण दिलं होतं. सर्वांनी बिर्याणी खाल्ली. पण बिर्याणीनंतर कलिंगड खाणं डोकाडिया कुटुंबाच्या जीवावर बेतलं. पती, पत्नी आणि 2 अल्पवयीन मुली या चौघांवरही सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पायधुणी परिसरात एक भीषण शांतता दिसून येत होती. तर डोकाडिया कुटुंबाच्या घरातील स्वयंपाकघरात अजूनही शनिवारच्या रात्रीचं चित्र जसंच्या तसं होतं. अर्धवट राहिलेली बिर्याणी आणि कापलेलं कलिंगड पडलेलं दिसून येत होतं. दरम्यान त्यापूर्वी अब्दुल्ला आणि आयशाचा पोलिसांनी मृत्यूपूर्व जबाब नोंदवला होता. तेव्हा अब्दुल्ला यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही रात्री एकत्र जेवण केलं. भाऊ निघून गेल्यानंतर आम्ही रात्री उशिरानं कलिंगड खाऊन झोपी गेलो. त्यानंतर सकाळी त्रास सुरू झाला. मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही काहीही खाल्लं नसल्याचं अब्दुल्ला यांनी पोलिसांना सांगितलं. तर मोगल उमरेट्टी इमारतीच्या 4थ्या मजल्यावर राहणारे फॅमिली डॉक्टर जायद कुरेशी यांनी सांगितलं की मला बोलावल्यानंतर मी डोकाडिया कुटुंबाच्या घरी पोहोचलो. त्यावेळी 4ही जण अत्यावस्था होते. यावेळी चौघांपेक्षा सर्वात लहान मुलीला श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं मला दिसलं. त्यामुळे मी तात्काळ CPR दिला, परंतु परिस्थिती तशीच राहिल्यानं जवळपास रुग्णालयात नेलं. तर तिथे तिचा मृत्यू झाला. तर इतर तिघांना स्थानिक रुग्णालयातून जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे काही तास त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण नंतर त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या शरीरात काहीतरी असा विषारी घटक गेला होता की त्यांची तब्येत झपाट्यानं बिघडत होती. त्यांच्या रक्तात ॲसिड तयार झालं होतं. पण हा सगळा प्रकार नेमका कशामुळे झाला हे पोलिसच सांगू शकतील. पण आम्हाला जो संशय आहे तो कलिंगडावरच आहे, अशी माहिती डॉक्टर कुरेशी यांनी दिली. दरम्यान यावेळी अब्दुल्ला यांचे एक भाऊ देखील उपस्थित होते. त्यांनाच या घटनेची पहिल्यांदा माहिती मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं भावासह कुटुंबाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली. काही तासांच्या अंतरानं एकेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंडळी, या घटनेची माहिती जे मार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी सांगितलं की 25 एप्रिलच्या रात्री तर काही नातेवाईकांसह त्यांनी जेवण केलं होतं. नातेवाईक निघून गेल्यानंतर रात्री त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती मिळालेली आहे. त्यानंतर पहाटेपासून त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. पण उपचारादरम्यान चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं असून त्यांच्या शरीरातील नमुने घेतले आहेत. त्यांनी खाल्लेल्या पदार्थाचे आणि कलिंगडाचेही नमुने पोलिसांनी जप्त केलेत. हे सर्व नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवले आहेत. तसंच पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत आमची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर डोकाडिया कुटुंबियांनी खाल्लेल्या कलिंगडाबाबत परिसरातील लोकांकडून काही दावे करण्यात येत आहेत. त्या कुटुंबाने कलिंगड ऑनलाईन मागवलं होतं, अशीही चर्चा ऐकायला मिळते. तर अब्दुल्ला डोकाडिया हे नेहमी नळबाजार मार्केटमधूनच फ्रूट खरेदी करायचे असंही बोललं जात आहे. याशिवाय घरातील कलिंगड 4 दिवसांपूर्वीच असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. पण कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याच्या बातमीनं नळबाजार फ्रूट मार्केटसह आजूबाजूच्या बाजारातून कलिंगड गायब झाल्याचं दिसून येत आहे. प्रत्येकानं कलिंगडाचा धसका घेतला असून ज्यांनी कलिंगडचे दुकान लावले त्यांनाही ते बंद करण्यास सांगण्यात आलंय. नळबाजार फ्रूट अँड व्हेजिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष अली अहमद कुरेशी यांनी माहिती देताना सांगितलं की नागरिकांमधील भीती पाहता काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर कामा हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तुषार पालवे यांनी 3 शक्यता वर्तवल्या आहेत. त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शनी तरी बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे हे सगळं झालं असं वाटत नाही. या केसमध्ये विषबाधेचा प्रकार वाटतोय. यामध्ये 3 प्रकार असतात. पहिला म्हणजे केमिकल विषबाधेचा प्रकार असतो. जर कोणी अन्नातून विष दिलं असेल तर तसं पाहावं लागेल, पण हे वैद्यकीय चाचण्यातून समोर येईल. दुसरं म्हणजे फूड पॉयझनिंग. त्यांनी जे फूड खाल्लं ते खराब झालं असेल तर गॅसेस्टिक आणि डिहायड्रेशन झालं असावं, त्यामुळे मृत्यू झाला असावा. पण ही शक्यता देखील कमी आहे, कारण त्यांच्यासोबत इतर नातेवाईकांनी देखील तेच फूड खाल्ल्याचं सांगण्यात येत आहे, पण त्यांना काही झालेलं नाहीये. आता हा सगळा तपासाचा भाग आहे. पण तिसरी एक शक्यता अशी आहे की बऱ्याच वेळा फळ विक्रेते आणि उत्पादक लोक फळ पिकवण्यासाठी केमिकलचा वापर करतात. फळ लवकर विकण्यासाठी केमिकल लावलं जातं. हे केमिकल जर पोटामध्ये गेलं तर त्यामध्ये विषबाधा होऊ शकते. कलिंगड चांगलं दिसावं यासाठी व्यापारी लोक अनेक गोष्टी वापरत असतात, त्यामुळे विषबाधा झाली असावी, अशी माहिती डॉक्टर तुषार पालवे यांनी दिली. तर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इतरही डॉक्टरांकडून असे दावे करण्यात येत आहेत की डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं कारण कलिंगडच असावं. कारण अलीकडे कलिंगड, खरबूजसह बऱ्याच फळांमध्ये आधी केमिकल इंजेक्शनचा मारा केलेला असतो आणि त्यामधून विषबाधा होऊ शकते. मंडळी, सध्या अशा पद्धतीच्या चर्चा होत असल्या तरी डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं नेमकं कारण वैद्यकीय अहवालामधूनच समोर येणार आहे. बाकी या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.